हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्वजण? माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर झालं का सर्वांचं चहा पाणी? आता वाजलेत बघा दुपारचे 5 म्हणजे संध्याकाळचे 5. मी गेले होते आज बाहेर आणि आरोहीला आता घेत आणि घेऊन आली. आज एवढे माझे पाय दुखायलेत ना विचारूच नका, कारण का आपल्याला कसं शेतात फिरायची सवय. तुला मी आता एवढं मारी ना कचरा कुंडीत नेऊन टाकायचे आतमध्ये. कुठं पडे बघते आधी, कुठं पडते बघा अगोदर, बघू रे आपण असं पलीकडे. आता नको राहू, शांत बस, आता शांत बस, आता इथं बस. हँड वॉश केला का तू? आली खायला सुरू केलंस? काय करते मी वाजली का ना खाली, तुला काय करायचंय? आरू खाली राहते ना, खालच्यांच्या दारात जर पडलं ना तर मार खावा लागल. तर तुम्हाला सांगते खरी आज काय मजा झाली माहिती का? एक तर मी फर्स्ट टाइम आले पुण्यात, हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, कारण का नेकनूर सोडून मी कधीच कुठे गेलेले नाही. बस खाली इथं. नेकनूर आणि शक्यतो मी बीडला पण जास्त कधी आलेले नाही. माहेर आणि सासर हे सोडून मी कुठंच गेलेले नाही आजपर्यंत कधी. आणि फर्स्ट टाईम आज मला, आता तुम्हाला तर माहिती आहे रक्षाबंधन जवळ आले. 19 तारखेला रक्षाबंधन रविवारी. गावावर होते त्यावेळेस मी सकाळी आवरलं की आंघोळ हे करून सकाळी तर 8ला तर जायचे भावाला राखी बांधायला, घरी आईचे ते घेऊन राख्या. मग ह्यावेळेस म्हटलं आता एवढं लांब आहे, मग राखी तर बिना राखीच तर नाही ना ठेवू शकत माणूस, कारण का बहीण असून पण बिना राखीच ठेवायचं कसं वेगळंच वाटतं ना. ज्याला बहीण नाही त्याला खूप वेगळं वाटतं, ज्याला आहे ते वाट बघत असतं राखीची. म्हणून म्हटलं चला राखी पाठव. मी गेले आज राखी कुरिअर करायला आळंदीत, पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्टने पाठवा म्हणलं भाऊ माझा. मग त्यांनी मला ॲड्रेस दिला, मी राखी गेले. तुम्हाला सांगते मी 10 वाजता राखी पाठवायला गेले होते. 1:30-2 वाजेपर्यंत मी फिरत होते, मला पोस्ट ऑफिसच सापडलं नाही. मी 4 रस्ते चुकले. इकडून गेलं तरी तेच, तिकडून गेलं तरी तेच. मला कुंकड गाव हेच कळालं. ते म्हणतात ना गावाकडचा माणूस पुण्यात आल्यावर लई चुकतो. ते आज मी अनुभवलं. मला म्हणजे असं सांगायचे खिशे सांगितले नाही, मला हसायला यायचं. अगोदर सगळेजण म्हणजे माझ्या मैत्रिणीचे वडील हे ते आले का इकडं, आणि तिने सांगितलं का त्यांनी सांगितलं का आले आम्ही चुकलो, असं झालं तसं झालं, आम्ही त्या बिल्डिंग समोरून गेलो पण आम्हाला कळालं नाही. मग मला एवढं हसायला यायचं ना, लई हसायचं सगळ्यांचं की बाबा लिहिता वाजता येऊन एवढे कसे चुकतेत हे होते. आणि खरं सांगते आपण दुसऱ्याला हसतो तोच खिस्सा आपल्यासोबत हाताला कुठं टाकलंस? नाही, तुला मी उचलून आणायला होते. तोच किस्सा ज्यावेळेस आपल्यासोबत घडतो ना त्यावेळेस माणसाला अनुभव येतो. आणि तुम्हाला सांगते कारण का इथं आपलं कोणी ओळखीचं नाही आहे, फर्स्ट टाईम आपण इथं आलो आहे. मग मी सकाळी लोखंडे साहेबाला म्हणलं तुम्ही कुरिअर करा म्हटलं राखी. तर मला म्हणलं तू नुसतं मला खायला वज आहे, खायला भार आहे, तर राखीसुद्धा कुरिअर करत नाही, असं तसं त्यांनी गडबड केली. म्हणून मी, तुम्हाला तर माहिती आहे मला राग भरपूर येतो, मग रागाच्या तावात मी गेले राखी कुरिअर करायला. पोस्ट ऑफिसपासून मी 4 वेळेस गेले तरी पण मला पोस्ट ऑफिस ओळखू आहे ना. इतकी परेशान झाली मी. शेवट माझ्या हातपाय लटलट कापायला लागले आणि घाम झाला मला, म्हणजे सापडते का नाही. आता मी हरवले. मी माझ्या मनाला म्हणलं मी हरवले, आता मला काय पोस्ट ऑफिस. तू जर नाही का तिथं बस, तिथं बस, तिथं बस, नाही तिथं बस, तिथं बस. मी म्हणलं हरवले म्हणले आता मी, मला काय बोलायचं पण कळा ना. लोखंडे साहेबाला फोन लावला, लोखंडे साहेब पण फोन उचलणार, त्यांना गाडी चालू असताना फोन घ्यायला जमत नाही. एवढी टेन्शनमध्ये आले. तुम्हाला सांगते मी आईला फोन लावला, रडले. मी म्हणले मी हरपले आज. आईला पण लिहिता वाजता येत नाही. आई म्हणली तू गेलीच होती का रूमच्या बाहेर? आई पण मला वरडायला लागली. आई पण खूप घाबरली, आईला पण कळाना बोलायचं. मग माझा भाऊ अगोदर पुण्यात राहिलेला, त्याला सगळं माहिती आहे. मी त्याला फोन केला तेव्हा मला टेन्शन घेऊ नको, त्यांनी मला रस्ता सांगितला. मग मी तिथं गेले. मला म्हणलं कुणाला पण विचार पोस्ट ऑफिस. मग मी तिथं पोस्ट ऑफिस विचारलं, नंतर राखी कुरिअर केली. मला म्हटलं तुला सांगितलंच होती कुणी एवढं हे करायचं, पण म्हटलं कसं बहिणीचा जीव भावात अडकलेला असतो ना, ते खरं आहे बघा. भावाला एवढी माया नाही पण बहिणीला खूप माया असते. बहिणीचा जीव खूप अडकतो भावामध्ये. म्हणून सांगायचं जे माझ्यासोबत घडायचे तुमच्यासोबत घडू नये. नेक्स्ट टाईम तुम्ही कधी पुण्यात आले ना तर माहीत नसलं ना एकटं फिरू नका, कारण का खूप भेटते माणूस. मी लय भेले आज.